तर याच ॲनिमेटेड वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओचं फुल ट्युटोरियल आपण आज आपल्या चॅनलवर बघणार आहोत. नमस्कार, आदिश्री ग्राफिक्समध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. सुरुवात करूया पिंटरेस्टवरनं. गुगलवर आलो, पिंटरेस्ट नाव लिहिलं आणि पिंटरेस्ट वेबसाईटवर आपण आपल्या आवडीच्या काही इमेजेस इथून सेव्ह करून घ्यायचे आहेत आपल्याला. तर मी इथे लिहिते 3D ॲनिमेटेड गणपती बाप्पा. तर आपल्याला ॲनिमेटेड व्हर्जनमधले सगळे इमेजेस घ्यायचे आहेत. म्हणजे लग्नाचे जे जे काही रिच्युअल्स असतात, जे जे समारंभ होतात, हळदीचे, मेहंदीचे, किंवा तुमच्या लग्नात ज्या ज्या पद्धतीने आपण ते सेलिब्रेट करतो ते सगळे पेजेस आपण इथून पहिले सेव्ह करून घ्यायचे. तर इथे मला पहिल्या पानासाठी गणपती बाप्पांचं असं ॲनिमेटेड व्हर्जन पाहिजे होतं. तर याला मी बघा सेव्ह केलेलं आहे. याला तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये कॉपी करा किंवा डाउनलोड किंवा सेव्ह करून घ्या. तर इथे मी ॲज अ फर्स्ट पेज ऑफ वेडिंग इन्व्हाइट म्हणून सेव्ह करून घेतलं. बाकीचे पण सगळे पेजेस आपण अशाच पद्धतीने सेव्ह करून घेणार आहोत पिंटरेस्टवरून. ठीक आहे. आता आपण येणार आहोत गुगल जेमिनायवर. तर जेमिनीवर किंवा ChatGPTच्या हेल्पने देखील तुम्ही हे करू शकता. इथे मी जेमिनीचा वापर करणार आहे आणि सिम्पली आता जे आपण इमेज सेव्ह करून घेतलेली होती ती आपण ओपन करणार आहोत आपल्या डिव्हाइसमधून. ती आपल्याला जेमिनीला प्रोव्हाइड करायची आहे. कशासाठी? तर आपल्याला त्याची प्रॉम्प्ट हवी आहे, कारण आपल्याला अशीच याच फोटोला आपल्याला व्हिडिओमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर याला मी इथे लिहिलेलं आहे की क्रिएट AI प्रॉम्प्ट फॉर धिस इमेज. मला या इमेजचं प्रॉम्प्ट आणून द्या. ठीक आहे. तर त्याने बघा जेमिनीने आपल्याला एक डिटेल प्रॉम्प्ट दिलेला आहे. आता आपण काय करायचं, त्याला कॉपी करायचं आहे आणि इथेच त्याला परत तिथे पेस्ट करून घ्यायचं आहे. त्याचीच प्रॉम्प्ट त्यालाच पेस्ट करून घ्यायची आहे. फक्त मी इथे ॲडिशनल एक ओळ लिहिली माझ्याकडनं की मला ना त्या इमेजमध्ये साईडने असे कर्टन्स हवे आहेत रेड कलरमध्ये. तर ती एक फक्त मी एक ओळ त्याला ॲडिशनल दिलेली आहे. मला माझ्या फोटोमध्ये एक असं कर्टन तुम्ही ॲड करून द्या बस. आणि इथे आपण टूल्समध्ये जाऊन क्रिएट इमेजवर क्लिक केलं आणि त्याला क्रिएट करायला कमांड दिली. तर बघा इथे त्यांनी आपल्याला त्या प्रॉम्प्टनी एक्झॅक्टली मी जसं मागितलं होतं तसं इमेज आपल्याला क्रिएट करून दिलेली आहे विथ कर्टन्स. आता ही पण मी इथून डाउनलोड करून घेतली. ठीक आहे. आता ही माझ्या PCमध्ये डाउनलोड झालेली आहे. आता आपण सर्च करणार आहोत गुगलवर मेटा AI. तर हा देखील ChatGPT आणि जेमिनीसारखा काम करणारा, परंतु आपल्यासाठी खूपच इम्पॉर्टंट हा आपल्या इमेजेसना व्हिडिओमध्ये कन्वर्ट करणारा आणि ते देखील फ्रीमध्ये. तर या वेबसाईटवर आपण आलेलो आहोत आणि आत्ता जे आपण जेमिनायकडनं इमेज घेतली होती ना, तर ती आपण याला या प्लस साईनवर क्लिक करून प्रोव्हाइड केली आणि आपल्याला लिहायचं आहे क्रिएट अ व्हिडिओ फ्रॉम धिस इमेज. येस. तर आता ही इमेजला व्हिडिओमध्ये कन्वर्ट करणारी एक वेबसाईट आहे. तर आपल्या इमेजेसना ही जिवंत करून देणार आहे. तर बघूया, प्रोसेस सुरू झालेली आहे आणि विदिन अ सेकंड, काही सेकंदामध्येच बघा त्याने आपल्या इमेजला, मी तुम्हाला याला ओपन करून दाखवते. हे बघा, त्याला व्हिडिओचा इफेक्ट दिलेला आहे. जर तुम्ही सॅटिस्फाईड नसाल तर तुम्ही त्याला परत ते सांगू शकता. परत फोटोला तिथे अपलोड करायचं आणि याला मला कशा पद्धतीने व्हिडिओ करून हवा आहे तसं तुम्ही त्याला सांगायचं. तर मी सॅटिस्फाईड आहे म्हणून मी याला डाउनलोड करून घेतलेलं आहे. आता आपण जाणार आहोत अपलोड इमेजेसमध्ये आणि म्हणजे जेमिनीमध्ये आपण आलेलो आहोत. जसं पहिली इमेज आपण त्याला दिली, दुसरी इमेज देखील आपण आता इथून त्याची प्रॉम्प्ट काढून घेणार आहोत. जसं सेकंड इमेज मी हळदीसाठी काढलेली आहे आणि हळदी, मेहंदी, जे जे आपले लग्नातले वेगवेगळे फंक्शन्स होतात ना, तर त्या सगळ्यांची इमेज मी जेमिनीला प्रोव्हाइड करणार आणि त्याला फक्त सांगणार आहे की मला याची प्रॉम्प्ट काढून द्या. ठीक आहे. क्रिएट ॲन AI प्रॉम्प्ट फॉर धिस इमेज. कपलची फोटो दिलेली आहे. तर ही बघा, ही फोटो दिली आपण त्याला आणि याची प्रॉम्प्ट आपल्याला पाहिजे. प्रॉम्प्ट पण मिळाली आपल्याला. कॉपी करायचं आणि इथेच पेस्ट करून द्यायचं आहे. प्लस आता काय करणार आहे, मी प्लसवर क्लिक केलं, अपलोड फाईल्समध्ये आले आणि इथे मी माझ्या रिअल कपलची फोटो देणार आहे ज्यांच्यासाठी मी ही वेडिंग इन्व्हाइट बनवत आहे. तर हे रिअल कपलची फोटो त्याला मी प्रोव्हाइड केली आणि रिअल इन्फॉर्मेशन दिली. त्यांचं नाव, वरवधूचं नाव आणि लग्नाची डेट काय आहे, कुठे आहे, स्थळ कुठे आहे,
तर ही सगळी इन्फॉर्मेशन मी त्याला ॲड केली आणि त्याला म्हटलं की मला यांना ॲनिमेटेड व्हर्जनमध्ये दाखव. म्हणजे फक्त इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली आणि त्याला कमांड दिली. तर आता तो बघा त्यांनी माझ्या रिअल कपलच्या फोटोंना बघा कसं ॲनिमेटेड व्हर्जन दिलं, प्लस आपली रिअल जी इन्फॉर्मेशन होती त्यांचं नाव आणि लग्नाची डेट ती देखील तिथे ॲड केलेली आहे. याला पण आपण आता या ॲरोवर क्लिक करून डाउनलोड केलं, पण तिथे मला काही सुधारणा हव्या आहेत. तर याला आपण कॅनवामध्ये आलो, कॅनवामध्ये अपलोड करून घेतलं आणि मी तुम्हाला दाखवते त्यांनी काय गडबड केलेली आहे. जी काय गडबड तिथे होते ना ती आपण कॅनवामध्ये येऊन सुधारू शकतो. तिथे मॅजिक इरेझरच्या सहाय्याने मला बघा मागे त्यांनी साक्षगंध सोहळा हे जे नाव होतं ते हे त्यांनी रब केलेलं नव्हतं, ते त्याच्यात ॲड झालेलं आहे चुकून, कारण मी त्याला एंगेजमेंटची फोटो दिलेली होती. तर ती मी इथे मॅजिक इरेझरच्या हेल्पनी सिम्पली रब करून घेतलेला आहे आणि याच फोटोला आता मी इथून डाउनलोड करून घेणार आहे पुढच्या कामासाठी. ठीक आहे, म्हणजे जी काही गडबड होते तिथे आपण कॅनवामध्ये येऊन थोडीफार जे काही मिस्टेक त्यांनी केलेली आहे ती सुधारू शकतो. तर ही छोटीशी मिस्टेक होती, ही मी इथे करेक्ट केली आणि डाउनलोड करून घेतलेला आहे. काही इमेजेस मला त्याच्या आवडल्या नव्हत्या, तर मी परत त्याच्याकडनं नवीन बनवून घेतल्या. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट प्रोसिजरमध्ये काय करतोय, मेटा एआयमध्ये आलो आणि क्रिएट अ व्हिडिओ फ्रॉम दिस इमेज. आता इमेजला व्हिडिओमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण कुठे यायचं, मेटा एआयमध्ये. तर बघा त्यांनी आपल्याला आपल्या इमेजला कसं व्हिडिओमध्ये कन्वर्ट करून दिलेलं आहे. अशा पद्धतीने सगळे वेगवेगळे पेजेस आपण व्हिडिओमध्ये कन्वर्ट करून घ्यायचे आणि डाउनलोड करून घ्यायचे. त्यानंतर कॅनवामध्ये आलो, क्रिएट अ डिझाईनमध्ये मोबाईल व्हिडिओचा फॉर्मॅट घेतला मी. मोबाईल व्हिडिओचा फॉर्मॅट घेतल्यानंतर आता इथे आपल्याला फुल व्हिडिओ बनवायचा आहे स्टेप बाय स्टेप. आता जे काही आपण आतापर्यंत व्हिडिओ क्रिएट करून घेतले मेटा एआयकडनं ते सगळे आपण इथे अपलोड करणार आहोत आणि वन बाय वन फक्त त्यांना इथे जोडायचं आहे. ठीक आहे, तर हे बघा ही साईज आहे व्हिडिओची. हे सगळे आपण व्हिडिओमध्ये कन्वर्ट करून रेडी करून घेतलेले आहेत, त्यांना आपल्याला एकत्र जोडायचं आहे. तर कसं करायची सुरुवात, आता सुरुवातीला आपल्याला इथे मला बॅकग्राऊंड हवा आहे. तर बॅकग्राऊंड माझ्या डोक्यात जो आहे ते मी इथे आता लिहिणार आहे की मला थोडा मरून गोल्ड ग्रेडियंट बॅकग्राऊंड पाहिजे, थोडा असा शायनी व्हिडिओ बॅकग्राऊंड, म्हणजे तो स्टॅटिक नसणार आहे, तो व्हिडिओ बॅकग्राऊंड. म्हणून मी व्हिडिओ सिलेक्ट केलेला आहे आणि इथून जे तुम्हाला अट्रॅक्टिव्ह वाटेल, आता हे मला आवडलं आहे त्यामुळे मी हे घेते. इथे बघा सोनेरी आणि थोडा काळा, थोडा मरून अशा रंगामधला, गडद रंगामधला बॅकग्राऊंड इथे ॲड झालेला आहे. ठीक आहे, मी त्याला ॲज अ बॅकग्राऊंड म्हणून ॲड केलं. हा आपला फर्स्ट पेज झाला. त्यानंतर सुरुवात करणार आहे मी गणपती बाप्पांनी. तर इथे मला गणपती बाप्पांच्या आधी एक गणपती श्लोक हवं आहे, तर ते देखील आपल्याला लिहायची काहीच गरज नाही, आपल्याला ग्राफिक्समध्ये ते मिळणार आहे. एलिमेंट्समध्ये गेलो, गणपती श्लोक लिहिलं की इथे ऑटोमॅटिकली ग्राफिक्समध्ये बघा काही श्लोक लिहिलेले आहेत. तर हा एक मी सिलेक्ट केला, त्याला ड्रॅग आणि इथे पेजवरती ड्रॉप केलं, उचलून त्याला फक्त तिथे नेलं. त्याचा कलर दिसायला हवा म्हणून त्याला डार्क बॅकग्राऊंडमध्ये लाईट कलर म्हणजेच पिवळा रंग दिला, जेणेकरून तो दिसायला हवा. साईज थोडा मोठा करून घेऊ आणि त्याला मी आता ॲनिमेट करते. थोडा वेगळ्या स्टाईलमध्ये तो दिसायला पाहिजे असं येताना, तर वेगवेगळे ॲनिमेट तुम्ही ट्राय करू शकता. स्केल कमी जास्त करू शकता, इन आऊट हे सगळे ट्राय करून बघायचे स्वतः. छान आहेत हे, मजा येते यामध्ये. जसं आता हा मी ब्रीथ घेतलेला आहे, तर बघा तो असा मागून समोर येताना आपल्याला स्लोली दिसणार आहे. तर या पेजेसना व्यवस्थित ॲडजस्ट करून घेऊ. त्यानंतर गणपती बाप्पाची जी ॲनिमेटेड व्हर्जन आपण घेतलेलं होतं त्याला मी ॲज अ बॅकग्राऊंड सेट करते. नेक्स्ट पेजला पहिल्या पानावर बॅकग्राऊंड घेतला, बॅकग्राऊंडवरती श्लोक घेतलं आणि सेकंड पेजला आपण गणपती बाप्पांना ॲड केलं. आता हे काम खूप सोपं आहे. इथे फक्त आपलं रेडीमेड जे एलिमेंट्स तयार झालेले आहेत आपल्याकडे त्यांना फक्त ठेवायचं आहे एकेका पानावर. थर्ड पेजवर मला आता असं वाटलं की एक रेडीमेड टेम्पलेट घ्यावी ज्यामध्ये वरवधूंचं आणि मेन इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर इथूनच आपण टेम्पलेट उचलणार आहोत वेडिंग इन्व्हाइटची, म्हणजे थोडक्यात लोकांना कळेल की कोणाचं लग्न आहे, कुठे आहे, काय आहे. आणि त्यानंतर मग जे आपण ॲनिमेटेड व्हिडिओ बनवून घेतलेले होते ते तर आपण ॲड करणार आहोतच.
तर इथे मी एक छोटासा असा पेज घेतलेला आहे आणि त्यावरती मी माझ्या वरवधूंची इन्फॉर्मेशन ॲड करते. आधीचं जे काही आहे ते डिलीट करते आणि जी माझी इन्फॉर्मेशन आहे, डेट, लग्नस्थळ, ते सगळं आपण ॲड करून घेऊ. बाकीचे सगळे एलिमेंट्स मी ॲज इट इज ठेवणार आहे. आणि आपल्याला कपलची फोटो देखील चेंज करायची, तर ती देखील आपण चेंज करू. पण हे बनवताना मला असं जाणवलं फ्रेंड्स, की एआयला ना मराठी लिहिण्यात थोडंसं डिफिकल्ट होतं. म्हणजे मराठी हिंदीमध्ये थोडंसं तो गडबड करतो. त्यामुळे ठळक गोष्टी तर तो व्यवस्थित लिहितो, पण जे काही सब हेडिंग्स आहेत ना, ते चुकवतो. तर माझं जसं लग्नस्थळ होतं आणि जे गावाचं नाव वगैरे आहे त्यांनी व्यवस्थित लिहिलेलं नव्हतं. खूप छोट्या अक्षरात आणि ते दिसत पण नव्हतं. त्यामुळे मी हा पेज ॲड करण्याचा विचार केला. म्हणजे यामध्ये व्यवस्थित सगळं एकदा दिसणार सगळ्यांना. त्यानंतर मग त्या मोठ्या व्हिडिओजमध्ये नाही दिसलं तरी चालेल, फक्त नाव दिसलं तरी तेवढं इनफ आहे. तर आता आपण इथून कपलची फोटो घेणार आहोत. बघा, एलिमेंट्समध्ये आलो, इथे लिहिलं इंडियन वेडिंग कपल आणि छान वेडिंगच्या म्हणजे वेडिंग कपल्सच्या फोटो आहेत इथे. तर इंडियन ड्रेसमध्ये असलेल्या असं एखादं कपल घेणार आहे आणि तिथून आपल्याला सिम्पली त्याच्यावर ॲड करायचं आहे. तर तुम्ही बनवून बघा, नक्की ट्राय करा. आधी खूप डिफिकल्ट वाटायचं, पण जेव्हा बनवायला घेतलं ना तर खूप सोपं आहे. आपल्याला फ्रीमध्येच दिवसाला 4 ते 5 ट्रायल मिळतात मेटा एआयवर सुद्धा आणि तो लगेच व्हिडिओमध्ये कन्वर्ट करून देतो. फक्त ठळक गोष्टी त्याला व्यवस्थित सांगा. नावं तो चुकवत नाही, पण जागेंची नावं, स्थळांची नावं आणि डेट वगैरेमध्ये थोडंसं गडबड करतो. त्यामुळे ती इन्फॉर्मेशन त्याला परत व्यवस्थित सांगावी लागते. बाकी व्हिडिओ बनवताना एवढा वेळ नाही लागणार. हा एक पेज एक्स्ट्रा होता, तो मी डिलीट केला. तिसऱ्या पानावर आपण काय ॲड करतोय, आपण लग्नपत्रिका समजा ही छोटीशी, तर अशी एक पत्रिका ॲड करतोय ज्यामध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगितलेल्या आहेत आणि बाकीचे सगळे एलिमेंट्स आता पेजच्या साईजनुसार आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचे आहेत. यामध्येच थोडा वेळ जातो, बाकी कुठेही वेळ जाणार नाही. झटपट बनणार आहे हे. मी थोडी स्पीड वाढवून घेते. आता सगळे एलिमेंट्स ॲडजस्ट केले. आता एकेका एलिमेंटला आपल्याला ॲनिमेट करायचं आहे, जे की आपण ऑलरेडी बघितलेलं आहे ते कसं करतात. एकेका एलिमेंटला सिलेक्ट करायचं. जसं फोटोला मी सिलेक्ट केलं तर त्याला वेगवेगळ्या पद्धतीने ॲनिमेट करण्याचं आपल्याला कॅनवा प्रोव्हाइड करतं आहे, वेगवेगळे इफेक्ट्स. तर ते सगळे इफेक्ट्स मी तिथे लावलेत. आता यानंतरचा पेज आपण घेणार आहोत. अपलोडमध्ये जायचं आणि जे अपलोड करून घेतलेला आहे आपण हळदीचा हा पेज, या पेजला आपण इथे ॲड केलं. सगळ्यांची टायमिंग आपल्याला सेम ठेवायची आहे सगळ्या पेजेसची. कमी जास्त एखादा पेज करायचं असेल तर ते आपल्यावर आहे. परत अपलोडमध्ये गेलो. आता हळदीनंतरचा मी 12साठीचा पेज घेतलेला आहे. इथे 2 मी व्हिडिओ बनवून घेतले होते एआयकडून. तर 2पैकी जो बेस्ट वाटेल तो आपण ॲड करू. हळदीनंतर बघा, हे मी वरात म्हणून एक बनवून घेतलेला, तो इतका विशेष झालेला नाही, त्यामुळे मी अल्टरनेट म्हणून एक एक्स्ट्राचा बनवून ठेवलेला होता. याला डिलीट करते आणि तो नेक्स्ट ॲड करते. हा छान आलेला होता. तर यामध्ये नाव वगैरे व्यवस्थित दिसत होतं आणि चेहरा पण व्यवस्थित होता. तर ठीक आहे, याला ॲड केलं. आता त्यानंतरचा नेक्स्ट पेज आहे, लास्ट पेज कपल्सचा आणि वरवधूच्या नावासहित एक तिथे बोर्ड दिलेला त्यांनी. तर हा आपण ॲड करून घेऊ लास्टला. आणि जसं की स्टार्टिंगला मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलं होतं, राठोड फॅमिली म्हणून नावाचा मी एक तो स्वतः बनवून घेतला. ठीक आहे. आता मध्ये जे ट्रान्झिशन ॲड करायचे आहेत ते देखील तुम्ही तुमच्या मनाने करू शकता. तर मी सगळ्यांसाठी एकच ट्रान्झिशन ठेवणार आहे, डिझॉल्व्हचं. त्याला मी क्लिक केलं आणि सगळ्यांमध्ये मला तोच पाहिजे आहे म्हणून बाकीचे पण ॲड करून बघूया. नाहीतर मग अप्लाय बिटवीन ऑल पेजेस असा तो ट्रान्झिशन मी इथे ॲड केला. आता म्युझिक ॲड करायचं राहिलेलं आहे. तर त्यासाठी मी इथे बघा एलिमेंट्समध्ये आली, ऑडिओ सेक्शनमध्ये, आणि इथे मी लिहिलेलं आहे इंडियन वेडिंग म्युझिक. तसं तर इथे थोडंसं डिफिकल्ट आहे आपलं इंडियन पद्धतीचे गाणे भेटण्यासाठी. तर
सोपी मेथड हीच आहे की गुगलवरनं तुम्ही तुमच्या आवडीचे गाणे डाउनलोड करून घ्या आणि ते इथे कॅनवामध्ये अपलोड करून यूज करा. इथे फक्त म्युझिक मिळेल आपल्याला आणि ती पण थोडी वेस्टर्न असणार आहे. त्यामुळे इंडियन फ्लूट वगैरे असं स्पेसिफिक जर लिहायचं असेल तर ते लिहून आपण इथे सर्च करू शकतो. आणि यासाठीची जी साईट आहे ती देखील तुम्हाला मी सांगते. पिक्साबे म्हणून आहे. पिक्साबेवर रॉयल्टी फ्री म्युझिक आपल्याला अवेलेबल होतात, तर ते तुम्ही इझिली यूज करू शकता. माझा हा व्हिडिओ वेडिंगचा मी शॉर्ट ठेवलेला आहे. तुम्हाला यामध्ये मेहंदी वगैरेचा पण पेज ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकता. ठीक आहे. आता हा व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे. याला डाउनलोड करण्यासाठी शेअरमध्ये आपण जायचं. MP4मध्ये डाउनलोड करताना आपल्याला 720 पिक्सेलवर ते डाउनलोड करून घ्यायचं. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.